क्वालिफायरचा सामना बक्षीस पात्रासाठी चाललेली लढत सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळेल. भानुदास तर त्यांच्या सोबतीला काशीनाथाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाली. 4 षटकांचा सामना खेळवला जाते. दोन्ही टीमला सूचना दिली जाते. कारण की पाहायला गेले तर टाइम आपल्याकडे पुरेसा आहे, त्या कारणाने आयोजकांच्या सूचनाप्रमाणे तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. अगदी पाहायला गेले तर 4 षटकांचा सामना खेळवला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपण पाहताय काशीनाथ दादा तर त्यांच्या सोबतीला भानुदास स्ट्राइक एंड वरती सध्या तरी आपल्याला भानुदास पाहायला मिळतील. नो स्ट्राइक एंड वरती सध्या तरी काशीनाथ दादा पाहायला मिळतील. P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी या टीमचा तारणार सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. दीपक आलाय. ओहो, पहिलाच बॉल समोर ठेवला गेलाय, पुढे ठेवला गेलाय, डॉट बॉल आलाय. अगदी डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर केली जाते. शेवटचा सामना सध्या तरी आपण पाहता या दोन टीमच्या दरम्यान चाललेली ही लढत. दोन धुवाधार संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली कामगिरी केली जाते. पहिल्याच बॉलवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येत नाही. जरूर याच प्रकारे कामगिरी केली गेली तर अधिकच्या धावा न करता करता चांगला खेळ सध्या तरी लवाड एक क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ओ फोर्स केलाय, कव्हरला उडवलाय, परंतु झेल देखील कमालीचा फलंदाज बाद. पहिला बॉल डॉट आल्यानंतर या बॉल वरती चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेल्याने फलंदाज सध्या तरी तंबूच्या आसराला आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजाने षटकार लगावून मॅच फिनिश केली होती तोच फलंदाज आता आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळेल. फलंदाज सध्या तरी डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. भानुदास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सध्याच्या घडीला आपण रामदासला पाहताय. नक्कीच चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली जाईल का? शेवटचा सामना स्वतः आयोजक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते स्वतःच्या होम ग्राउंड वरती. चला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला सूचना पोहोचवली जाते. अगदी पाहायला गेले तर चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण दीपकला पाहताय. चांगली कामगिरी केली जाते. जरूर गेल्या गेल्या स्विचिटचा पट्टा जरूर सजवायचा होता. थर्ड स्लिप मध्ये चांगल्या प्रकारचा बॅकअप पाहायला मिळाला. अंतिम टप्प्यावरती बॉल देखील पकडला गेला. अन्यथा या बॉल वरती कुठेतरी संपर्क झाला असता तर फलंदाज रामदासच्या बॅटमधनं जरूर आपल्याला मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडत नाहीये. जरूर डॉट बॉल आलाय. याच प्रकारे कामगिरी करावी लागेल. सध्या तरी आपण लवाडी क्रिकेट संघाला पाहताय. ओहो, पाहायला गेलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. अफलातून कामगिरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी घडतंय काय? फलंदाज रामदासला अक्षरशः बीट केले जात आहे. जरूर तुमचा होम ग्राउंड असेल, परंतु आम्ही देखील जिंकण्यासाठी तिथे उपस्थित झाले. त्याचा सध्या तरी उत्तर देत असताना गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. हो, बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर आला. झेलची संधी उपलब्ध झाली. सध्या धावतोय परंतु थोडेसे दूर राहतील. झेल जमिनीला दान बघता बघता एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते. स्ट्राइक आता रोटेट झाले. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग वरती आपण बॅटर हार्ड हिटर काशीनाथ दादाला पाहताय.
सातत्याने टीम मध्ये पाहायला गेलं अष्टपैलू खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू, खूप वर्षापूर्वीचा अनुभव, तोच अनुभव दाखवावा लागेल या मॅच मध्ये. कारण की पाहायला गेलं तर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय क्वालिफाईडचा सामना. क्वालिफाईडच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं 4 षटकांचा सामना. 4 षटकांच्या सामन्यामध्ये कुठे अधिकच्या धाबा कुठल्या जातील का, परंतु तसं काही घडत नाही. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. ओहो, झेलची संधी देखील उपलब्ध झाली आहे. गोल्डन विकेट. सध्या तरी फलंदाज काशीनाथ बॅक टू द डगआउट. यस, इथे काय घडतंय काय तर मोठी विकेट, मोठा मासा कळायला लागलाय. P1च्या पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं अक्षरशः चांगली कामगिरी केली गेली आहे गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. चांगली कामगिरी करत असताना सध्या तरी गोलंदाज या टीमचा, ज्याच्या नावाने टीम ओळखली जाते, तो सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला होता दीपक. तरुण त्याच्या माध्यमातून अफलातून कामगिरी केली गेली. अवघी एक सिंगल धाव खर्च करत असताना 2 विकेट देखील प्रस्थापित करून दिले आपल्या संघासाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या तरी गोलंदाज गौतम आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पाहायला गेलं तर ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना आपल्याला दीपक पाहायला मिळाला होता, त्याच प्रकारे जर का गोलंदाजी केली तर हा सामन्यामध्ये पूर्णपणे चांगली कामगिरी करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहता या जय मल्हार लवाडी एक क्रिकेट संघाला चांगली कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये. ओहो, पहिलाच बॉल होता, जरूर फोर्स करायचा होता. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न जरूर केलं गेलं होतं. फलंदाज सध्या तरी स्ट्रायकिंग वरती आपण रामदासला पाहते, परंतु तसं काही घडत नाही. डॉट बॉल आलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गौतमच्या माध्यमातून जरूर चांगली कामगिरी पाहायला मिळते. ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती दीपकने, त्याच प्रकारे सुरुवात त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा जरूर स्विचिटचा फटका सजवलाय. स्लोवर गती, फर्स्ट बॅक गती चेंडू पाहायला मिळाला. कोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, डॉट बॉल. अगदी पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज गौतम बॅक टू बॅक 2 आले डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतील तेवढ्या कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न राहील या मॅच मध्ये, स्पष्टपणे आपण पाहताय. हो, पुन्हा एकदा समोर ठेवला गेलाय. समोर फोर्स करायचं होतं, परंतु तसं काही घडत नाही. अधिकचा बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. सलगचे 3 बॉल आले डॉट. गौतमच्या माध्यमातून जरूर चांगली कामगिरी केली जाते. अधिकच्या धाबा देखील खर्च केले जात नाहीयेत. 3 बॉल फेकले गेले. 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च करत नाहीये. ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती दीपकने, त्याच प्रकारे पावलावर पाऊल ठेवून जरूर सुरुवात करतोय. त्याच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढे एफर्ट देण्याचं काम करते, परंतु मोठा फटका जरूर सजवला. षटक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धावीचा कॉल. बघता बघता दुसरी देखील कंप्लीट होते, परंतु खराब थ्रो पैकी त्या कारणाने बघता बघता 3 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. जरूर कुठेतरी चुका पाहायला मिळाल्या या बॉल वरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण गौतमला नक्कीच पाहताय, परंतु तसं काय घडत नाही. अगदी थोडीशी खराब थ्रो पैकी पाहायला मिळाली. बॅकअप देखील चांगलं पाहायला भेटत होतं, परंतु हाताला चटका देऊन बॉल सरळ मागे निघून गेला. त्या बॉल वरती देखील एक चोरटी धाव सहजरित्याने कंप्लीट होतीये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जरूर गौतम येतोय. हो, स्टेप आउट झाली. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी उपलब्ध झाली. षटक डाऊन दी बॉल खाली. कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही फलंदाज योगेश. बॅक टू द डगआउट. अजून एक हादरा सध्या तरी घडतंय काय. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळेल. अफलातून कामगिरी केली जाते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज गौतम. पहिले बोलायला
जरूर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या टीमचा तारणहार हार्ड हिटर जरूर थोडासा इथे इश्यू झाल्या कारणाने मॅच थांबवली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मोहन तोच आपल्याला काउंट स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटेल. अगदी चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 2 मध्ये गौतमला आपण पाहताय. नक्कीच मोठा पटका जरूर सजवला. जेलची संधी उपलब्ध झाली आहे. त्याच्या डाऊन बॉल खाली कुठल्या प्रकारे तू करत नाही. फलंदाज मोहन बॅक टू द डगआउट. दोन षटक समाप्त झाले. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त अवघ्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड बोर्डला सध्या तरी स्थिरावला गेलाय. कुठल्या प्रकारची धावसंख्या येत नाही, परंतु या 2 षटकामध्ये जर का चांगल्या प्रकारची धावसंख्या आली तर पुन्हा एकदा गेम चेंज करू शकता येतं. आपण पाहताय हाय गावदेवी पिंपळवाडी बी या टीमला नक्कीच आपण पाहताय चांगली कामगिरी केली जाईल. या 2 षटकामध्ये जर का 20 ते 25 धाबा कुठून काढल्या तर चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून जरूर राहील, परंतु त्या प्रकारे कामगिरी करावी लागेल. हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये अजूनही रामदास झुगरे आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने त्याच्या माध्यमातून जरूर चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु या मॅच मध्ये अधिकच्या विकेट देखील गमावल्या गेल्या आहेत. त्या कारणाने चांगले कामगिरी करावी लागेल. चौकारांना षटकार लगावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी काही हरकत नाहीये. चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर पाहायला मिळेल, कारण की गोलंदाजी मध्ये देखील गावदेवी पिंपळवाडी बी टीम अप्रतिम गोलंदाजी करते. चांगली कामगिरी केली जाईल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज महेश आलाय. झेलची संधी उपलब्ध झाली. अजून एक आदरा फलंदाज रामदास बॅक टू द डगआउट. तर कुठेतरी अधिकच्या विकेट देखील जात आहेत. तदनंतर स्कोर कार्ड देखील स्थिरावला गेलाय. कुठल्या प्रकारची धावसंख्या येत नाही. पूर्णपणे डगआउट मध्ये शांतता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आहे गावदेवी पिंपळवाडी टीमच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सध्याच्याकडे आपण रवीला पाहताय. चांगली कामगिरी करावी लागेल. कसपणाला लावावं लागेल. कुठेतरी अधिकच्या धावा देखील 2 षटकामध्ये कुठून काढाव्या लागेल. तेव्हा कुठेतरी मॅच रंगतदार पाहायला मिळेल, कारण की पूर्णपणे बेड्या ठोकून ठेवल्या जातात. त्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर लवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून चांगला खेळ शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिफाईडचा सामना सध्या तरी आपण पाहताय. क्वालिफाईडच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत असताना ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज महेश आलाय. पहिल्याच बॉल वरती एक मोठी विकेट मिळवून दिली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रवी.
रवी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय, परंतु त्याला देखील बीट केलं गेलं आहे, समोर ठेवला गेलाय, डॉट बॉल आलाय. अधिकचे डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी पिंपळवाडी बी, त्यानंतर अधिकचे कुठेतरी मोठे फटके मोठे स्ट्रोक लगावले तर पूर्णपणे प्रेशर मध्ये लवाळी टीम पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडत नाहीये. चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज महेशला आपण पाहताय. आजच्या दिवसामध्ये अक्षरशः पूर्ण दिवस त्याच्या नावावरती राहिला गेलाय. चांगली कामगिरी करतोय. फलंदाजी मध्ये देखील चांगली कामगिरी, त्यानंतर गोलंदाजी मध्ये देखील चांगली कामगिरी. बॅटची एज लागली होती, जरूर झेलची संधी देखील उपलब्ध झाली होती, परंतु तसं काही घडत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आला. अफलातून कामगिरी करत असताना सध्या तरी ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज महेशच्या माध्यमातून चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली जाते. ज्या प्रकारे सुरुवात हवी होती आपल्या टीमसाठी त्याच प्रकारे सुरुवात करून देतोय. हो, बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर आलाय. झेलची संधी देखील उपलब्ध झाली, उपस्थित होते, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अलाउन द कार्पेट, चौकार. चौकाराच्या मदतीने सध्या तरी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 या आकड्यावरती. 8 या आकड्यावरती सध्या तरी धावफलक स्थिरावला गेलाय. जरूर चौकाराच्या मदतीने 4 धावा ऍड झाल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक जरूर सजवत होता, परंतु तसं काय घडत नाही. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल शेवट गुड करत असताना डॉट बॉलची सांगता महेशच्या माध्यमातून जरूर केली गेली. 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त अवघ्या 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक, निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये जर का चांगल्या प्रकारची धावसंख्या आली तर हा धावफलक चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी पिंपळवाडीच्या स्कोर कार्ड बरोबर सध्या तरी चांगल्या प्रकारची हवी तितके धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. जरूर 2-2 सामने जिंकून तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अपोजिट टीम सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. लवाडी त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ केला जातोय. मोठा स्ट्रोक जरूर सजवला, षटक उपस्थित आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील राहिला होता, परंतु तसं काही घडत नाहीये. जरूर इथे पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव आली. लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रवीच्या माध्यमातून जरूर या षटकामध्ये जर का चौकार षटकार लगावले तर अधिकच्या धावा बनवल्या जातील. 25 ते 30 धावा कुठेतरी पाहायला मिळतील का? कारण की पाहायला गेलं तर अजूनही 5 बॉल शिल्लक या इनिंग मधील. 5 बॉल मध्ये चौकारांना षटकार जर का पाहायला मिळाले तर चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळेल. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटत होता, परंतु तसं काही घडत नाहीये. थोडस दूर ठेवला गेलाय, समोर ठेवला गेलाय. फोर्स करायचा होता, अगदी ढकलून द्यायचा होता सीमारेषेच्या पलीकडे, बरं तो तसं काही घडत नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचा षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज नरेशच्या माध्यमातून जरूर चांगली कामगिरी केली जाते. तू मे करता करता कुठेतरी एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होती. जरूर 2 धावा कुठेतरी कन्वर्ट केल्या गेल्या असते, परंतु तसं काही घडत नाही. तू मे करता करता फक्त एक अवघी सिंगल धाव खर्च केली जाते. ओव्हर क्रमांक 4 मध्ये शेवटचा षटक आपण पाहताय. शेवटच्या षटकामध्ये जरूर चांगली कामगिरी केली जाते नरेशच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये त्याची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळत होती आणि या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. ओहो, फुलर लेनचा चेंडू जरूर होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. डेफिनेटली विकेट एष्ट्या उद्ध्वस्त. अजून एक फलंदाज बाद.
जरूर इथे पूर्णपणे या डगआउट मध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते, परंतु या दोन बॉल वरती चांगल्या प्रकारची फटकेबाजी येईल का? जरूर समोर फर्स्ट गेलाय दीपक त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन पाहायला मिळाला. एक धाव फक्त आणि फक्त एक अवघी सिंगल धाव कंप्लीट होते. एक धावेच्या मदतीने धाव संख्या सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये पूर्णपणे बेड्या ठोकून ठेवल्या गेल्या. कुठल्या प्रकारची मोठी स्टोक खेळून देत नाही सध्या तरी. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहताय जय मल्हार लवाडी क्रिकेट संघाला जरूर यावेळेस बॉल पुन्हा एकदा मोठा पटका जरूर सजत होता, परंतु तसं काही घडत नाहीये. सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होते. फर्स्ट इनिंगचा खेळ झालाय समाप्त. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 12 धावा बनवल्या गेल्या. 24 बॉल आणि 13 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. फर्स्ट इनिंगचा खेळ झालाय समाप्त. तदनंतर समालोचनामध्ये करूया बदल. माझे साथी समालोचक प्रकाशजी भलासर सध्या तरी फॉर्म बॉक्स मध्ये जोडले जातील. थँक्यू सो मच विशाल सर. आपण पाहतायत सायंकाळचा 17 क्वालिफाय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धाबा बनवल्या तिथे गावदेवी पिंपलोली बी संघाने इथून 13 धाब्याचा पाटला या मॅच मध्ये करत असताना बघायला मिळेल. तो म्हणजेच जमल्लार लवाडी ए संघ. चला लगेच खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. लवाडी टीम आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर करायचे. 24 बॉल 13 धाब्याचा सामना इथून चेसिंग करत असताना बघायला मिळेल. एकदा पण बघणार आहोत लवाडी टीमला. चोवीस बॉल 13 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना ते पिंपळोली बी संघ पण या मॅच मध्ये बघतोय सध्या. सायंकाळचं 17 आणि या सायंकाळच्या 17 मध्ये आपण पुन्हा एकदा गावदेवी पिंपळोली बियालजी सरपंच चषक ही स्पर्धा जी मात्र थाटामाटामध्ये पाहतोय. चला फलंदाज दाखल करायचे आहेत मैदानावरती. जमल्लार लवाडी ए संघ टार्गेट करतर ज्या पद्धतीने बडवायचं होतं पिंपळोली बी टीमला तो डाव पूर्णपणे कमी पाहायला मिळाला फलंदाज मधून पिंपळोली संघाचा. जी टाबोडीची दाखीड फलंदाज होते ज्यामध्ये योगेश, त्याच्यानंतर भाडुदास, रामदास, मोहन असे जे फलंदाज आपण पाहिलेत. काशीनाथ हे तर स्वस्तात बाद झाले आणि त्याचमुळे या स्कोर बोर्डला पिंपळोली टीमचा 12 बनला. तिथे आपण 13 धाब्याचा चेस करत असताना आता इथे सेकंड इनिंग मध्ये लवाडी टीमला पाहतोय. छोटं मापक आव्हान जे मात्र पाहायला मिळते, परंतु या मापक धाबा चेस होतील की डिफेन्स हे देखील पाहायला मिळेल या बॅटल मध्ये. टाबोडीचे फलंदाज इन होत आहेत. ऑन स्क्रीन वरती 24 बॉल तिथे धाबा आपण 13 पाहतोय. चेसिंग सक्सेस होईल की अनसक्सेस हे पाहायला मिळेल या मॅच मधून या इक्वेशनामधनं. बॅट्समन महेश आणि तदनंतर मोहन हे दोन बॅटर मैदानामध्ये इथे दाखल झाले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज काशीनाथ पाहायला मिळतील. 13 धाबा डिफेन्स करायचा म्हटला तरी इथे मैदानावरती आज वेगळा विक्रम जो मात्र इथून खेळामधून दाखवावा लागेल या मॅच मध्ये पिंपळोली बी संघाला. बेहतरीन मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. पहिला चेंडू इथे गोलंदाजी मार्क वरती काशीनाथच्या माध्यमातून मात्र अगदी
परस्पर चांगला पाहायला मिळेल. याच गोलंदाजीची अत्यंत गरज आहे, परंतु विकेट देखील आणाव्या लागतील या मॅच मध्ये. आई गावदेवी पिंपळोली बी संघाला सामना शेवटपर्यंत करता नेण्याचा प्रयत्न होईल पिंपळोली टीम कडनं देखील. 23 बॉल 13 धाबेची आवश्यकता. हो, इथे इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न मिसाबिक झेलची संधी. टी फॉर टॅट जसा जसा प्रत्युत्तर मैदानामध्ये देण्याचा प्रयत्न इथून पिंपलोली बी संघाचा देखील होईल. पहिला विकेट डाऊन फलंदाज इथे आपण पाहतायत मोहन बाग. मानलं की लो स्कोरिंग सामना, परंतु शेवटपर्यंत हा सामना जाऊ शकतोय. सध्या आपण बघाल लवाडी टीमने पहिला विकेट गमावलाय. दबाव इथे लवाडी टीम वरती देखील दिसेल. 13 धाबेचा पाठला केला जातोय. सोचून जर इथे सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं तर धाबाचे होऊ शकतात, आणि जर आक्रमण करण्याचे प्रयत्न राहिले तर कदाचित हा सामना देखील गमावून बसू शकेल इथे लवाडी टीम. स्कोरबोर्डला एकही धाव नाहीये, एक विकेट जी मात्र इथे गमावली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना फलंदाज वैभव मैदानामध्ये दाखल होतोय. वैभव मैदानाच्या आतमध्ये इथे हिट झालेत. खेळपट्टीवरती मात्र इथे धावा आणाव्या लागतील. डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज काशीनाथच्या माध्यमातून. यस, डॉट बॉल. सामना संपला नाहीये. मॅच मध्ये आपण बघतायत समोर पिंपळोली संघ आहे, ज्यांनी खरतर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या नावाची एक व्याख्या तयार केली आहे, आणि सध्या आपल्या घरच्याच प्रॅक्टिकल मैदानावरती हा सामना खेळला जातोय. 13 धाबेचं चेस इथून कठीण दिसतंय. यस, आउटसाइड द ऑफ अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती काशीनाथ डिलिव्हर करतायत. 1 धाबेच्या मदतीने स्कोरबोर्डला इथे आपण पहिली सिंगल जी दर जोत असताना बघाल जमलदार लवाडी संघ इथे चेसिंग करतोय. 21 चेंडू 12 धाबेची आवश्यकता. मॅच मध्ये इथे चांगली रंगत दिसते. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेला कंट्रोलिंग फटका बॅटर खेळपट्टीमध्ये वैभवच्या बॅटमधून पाहायला मिळाली जाईल. सिंगल्स देखील धावफलकावरती धाबा जमा केल्या, तरी देखील या धाबाचे होऊ शकतात. ऑलरेडी 2 धाबा स्कोर बोर्डला आहेत. 20 बॉल 11 ची आवश्यकता. हो, हाफ ट्रॅकर बॉल इथे पूल करण्याचा प्रयत्न लेग स्विंग होता. कटर बॉलचा इस्तेमाल गोलंदाज खेळपट्टीवरती काशीनाथ करतात. जी सुरुवात पहिला पिवन मध्ये हवी ती सुरुवात गोलंदाजी करत असताना खेळपट्टीमध्ये काशीनाथ जरूर देतोय, परंतु येणारी जी 3 षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे तिथे देखील अशीच गोलंदाजी करावी लागेल, तरच या डावा डिफेन्स होतील. मिसाबिक बाची टॉप एंड शॉट फाईन डाऊन दी बॉल, आणि सामन्यामध्ये आता जसा जसा प्रत्युत्तर जे मात्र पिंपळोली संघ देखील दाखवतोय. 2 धावा स्कोर बोर्डला, 2 विकेट. आता मॅच मध्ये इथून भरपूर सारी मजा जी आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 11 धाबेची आवश्यकता. आज नवा विक्रम इथे उभारला जाईल हे मात्र अगदी हळूहळू या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. काय आहे सरपंच चषक, तर हा आहे सरपंच चषक, आणि सध्या काय आहे पिंपळोली संघ, तर हा आहे पिंपळोली संघ. बरोबर आपण पाहतात 13 धाबा इथे डिफेन्स करण्याचा मानस घेऊन हे धाडस दाखवलं जात आहे. पण आजचा दिवस सुपर 4 मध्ये कोण जाईल, अगदी लवाडी टीम की पिंपळोली टीम, हे मात्र अगदी 18 चेंडू 11 धाबा सांगतील. न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी आपण दाखल झालेला तिथे दीपकला बघतोय. नॉसाकर एंडला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये भानुदास दाखल होत आहेत. विकेट टेकर बनावा लागेल. विकेट आणल्या, डॉट बॉल्स टाकले तर याही धावा इथून डिफेन्स होऊ शकतील. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण सर्वजण ही संपूर्ण स्पर्धा जी ऑनलाईनच्या माध्यमातून बघतोय. भानुदास आलेत लेग कटर, इथे मात्र डॉट बॉल. मॅच मात्र इथून भरपूर चांगला क्राऊड देते खेळपट्टीवरती. आज कर तर नवा विक्रम जो मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये बनला जाईल का, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटाकडे यासाठी भरपूर ओळखला जातो. आज तुम्ही किती रेकॉर्ड बनवलेत, खर तर ते रेकॉर्ड्स नेहमीच सोडले जातात, परंतु नवा विक्रम जो तुम्ही बनवता तो भरपूर चर्चेत असतो. पण इथे हाफ ट्रॅकर बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं फटका, चांगले क्षेत्ररक्षक फंबलिंग झालेत. दुसरा धाबेचा प्रयत्न आणण्याकरता इथे 2 धाबा जे मात्र मिळाल्या जात आहेत. 2 रन्स येतील. जमलदार लवाडी संघ स्कोर बोर्डला 4 धाबेवरती.
16 चेंडू 9 धाब्याची गरज. धाबा जरी ते किंबहुना 30 ते 25 असता तर सामना पाहायला भरपूर सारी मजा आली असे, पण तरी देखील 13 धाब्याचा डिफेन्स करत असताना पिपलोली बी संघ इथे जी जान झोकतोय. पुढे ठेवले कटर बॉल, इथे देखील डॉट बॉल. मॅच मात्र अगदी ऑन पाहायला मिळतेय. परस्पर सामन्यामध्ये आपण बघताय 15 चेंडू 9 धाब्याची गरज. एक एक काळ एक एक क्षण या सामन्याचा मात्र आता प्रत्येकाला इथून आवर्जून पाहायला मिळेल. 9 धाब्याची आवश्यकता आहे. मॅच मध्ये लढत मात्र इथून भिडलेली पाहायला मिळते या दोन टीमच्या दरम्यान. पुढे ठेवलं मिसाबिक फटका बसतो जेलची संधी. फॉलो थ्रू वरती गोलंदाज बानू दास आणि मॅच मध्ये यस विकेट बॅटर वैभव बात. सामना फसलाय. जोपर्यंत करता तुम्ही मेहनत शेवटपर्यंत करता तोपर्यंत अगदी नक्कीच तुम्हाला यश मिळतं. आणि मैदानामध्ये अगदी 13 धाब्याचा डिफेन्स करत असताना आयगाव देवी पिंपलोली बी संघ या मॅच मध्ये चांगला माहोल बनवतीये. 4 धाबा स्कोर बोर्डला जसा प्रत्युत्तर या सामन्यामध्ये आपण बघता. अवघ्या 9 धाब्याची आवश्यकता अजून देखील आहे, परंतु फलंदाजी इथून अनसक्सेस ठरलेले आपण बघताय लवाडी टीमची. 14 चेंडू 9 धाब्याची गरज. चौदा बॉल 9 धाब्याची गरज. नवीन बॅटर आदित्य मैदानामध्ये दाखल झालेत. वेगवान चेंडू समोरच्या दिशेला मात्र इथे कॉलिंग नाहीये. बरोबर डॉट बॉल. एक एक धाव इथे घ्यायची आहे या मॅच मध्ये चेस करत असताना लवाडी टीमला. पण सध्या आपण पाहताय ते क्षेत्ररक्षण फंबल होते तरी देखील तिथे रन्स घेतला जात नाहीयेत. म्हणजे या धावा कुठेतरी नक्कीच शेवटून निकाल बदलू शकतात या मॅचचा. 4 धाबा स्कोर बोर्डला. 13 चेंडू 9 धाब्याची गरज. लो स्कोरिंग मॅच इथून रफ अँड टफ मात्र अगदी होत असताना अगदी पाहायला मिळतेय. दोन्ही टीम मात्र इतिहास सामना सोडायला मागत नाहीयेत. इतिहास मात्र आज दोन्ही टीमच्या माध्यमातून घडला जाईल, परंतु या धावा जर चेस झाल्या नाही तर या स्पर्धेमध्ये एक नवा विक्रम उभारला जाऊ शकतोय. यस विकेट. सामना संपला नाहीये मॅच मध्ये. इथे सध्या माहोल मात्र परस्पर तयार झालाय. 12 चेंडू 9 धाब्याची गरज. बारा बॉल्स 9 धाब्याची गरज. मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रामदास इथे दाखल होतोय. 13 धाब्याचा डिफेन्स करत असताना अगदी सुरुवातीचे 12 चेंडू इथे आपण डिलिव्हर करत असताना पाहिलं. खेळपट्टीमध्ये गोलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी पिंपलोली बी संघाला उर्वरित 12 चेंडू 9 धाब्याची गरज. ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक जॉईंट आहे त्यांचं सहर्ष स्वागत. आज प्रेक्षकांना देखील वाटत असेल की सामना इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी खूप चांगला दिसतोय. 13 धाबा देखील डिफेन्स होऊ शकतात. आज मात्र इथे या मैदानावरती कदाचित पाहायला मिळेल का हे मात्र अगदी पाहायला मिळेलच या मॅच मध्ये. रामदास आलेत. वेगवान चेंडू फलंदाज दीपकच्या विरोधात. डॉट बॉल. स्वप्न जर सिद्ध करायचे असेल तर इथून या मॅच मध्ये सध्याचा घडला प्रयत्न हे शेवटपर्यंत सुरू ठेवावे लागतील. आणि मॅच मध्ये आपण बघाल वेळ बदलण्याचा प्रयत्न पिपलोली संघ करतोय. डिलेकटेड चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एफर्ट्स भरपूर चांगले आहेत. मिळाली जाईल या बॉल वरती एकेरी सिंगल येते. धाफलकावरती मात्र 5 धाबा 10 चेंडू 8 धाब्याची गरज. दोन्ही टीमने मात्र इथे स्वप्न भरपूर मोठी ठेवली आहेत. दोन्ही संघ मैदानावरती जर पाहायला गेलं तर या क्वालिफाय सामन्यामध्ये आमने सामने चांगलेच लढतात, परंतु ज्याचा दिवस चांगला तोच करतर या स्पर्धेमध्ये विजयाचा जयघोष मिरवेल. आणि सध्या सामन्यामध्ये 10 बॉल्स 8 धाबा गौतम साखरेंवरती. शॉर्ट ऑफ लेन समोरच्या दिशेला डॉट बॉल. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानामध्ये आपण बघताय. 9 चेंडू
8 धावेची गरज सामन्यामध्ये मात्र इथून प्रेक्षकांना देखील आता ही जबरदस्त लढत पाहायला मिळते ज्या पद्धतीने म्हटलं जाते खरं तर रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची कारण नशीब बदलो वा ना बदलो वेळी नक्की बदलते तुमच्यामध्ये जर लढण्याची ताकद असेल तर तुम्ही कुठेही जा तिथे तुमचे प्रयत्न जर संयमी आणि कष्टाचे असतील तर यशाला देखील पर्याय नसतो आणि मैदानामध्ये 13 धावेचा डिफेन्स करत असताना या मॅच मध्ये आई गावदेवी पिंपलोली बी संघ सामना रंगवतोय 8 बॉल 8 धावा जय मल्हार लवाळी संघ जिंकेल की पिंपळोली संघ जिंकेल या मॅच मध्ये हो ऑन साइडला चेंडू हवेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि यस एक्झॅक्टली आपण पाहता यावेळेस चेंडू निघून गेला ऑन साइड सीमारेषेच्या पलीकडे इट्स अ मॅक्झिमम आणि टोका देत हाय व्होल्टेज सामना जरूर होता परंतु मॅचची हवा बाहेर काढली फलंदाज गौतमच्या बॅटमधून सिक्सर मॅच मध्ये मात्र इथून आपण बघतायत जिंकण्याच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा लवाळी ए संघ अगदी या मॅच मध्ये पोहोचलेला आपण बघतायत 7 बॉल आता 2 धाब्याची गरज 6 जर वाचला असता तर इथे 8 धाबा राहू शकल्या असत्या पण सध्या आपण बघतायत इथून मिस्टेक केली आणि त्याचमुळे इथे या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण बघतायत जय मल्हार लवाळी संघ 11 धाबेवरती पोहोचलाय कांडी टाईट मॅच मैदानामध्ये आपण अगदी पाहिला पण सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये आपण बघाल बॅटर गौतमच्या बॅटमधून मॅक्झिमम आलाय आणि सामन्यामध्ये 7 चेंडू 2 धाब्याची गरज अजून देखील सामना संपला नाहीये कंपल्सरी चेस या स्पर्धेचा मुख्य डिसिजन पाहायला मिळतोय 2 धाबा बनवाव्याच लागतील इथे जिंकण्यासाठी लवाळी टीमला रामदास यार बॉलिंग ट्रॅक वरती पुढ्यात ठेवले समोरच्या चेंडू हवे झेलची संधी क्षेत्ररक्षक दूर आहे दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि आजचा दिवस आई गावदेवी पिंपलोली